फैंसी गारमेंट एंड किड्स मॉल, शेरवानी, कोट पैंट, 3 पीस, शूटिंग, शर्टिंग, टेलरिंग, बच्चे और बच्चियों के लिए कई सारे कपड़ों की वैरायटियां। हमारा पता आयशा नगर पुलिस स्टेशन के सामने, हजार खोली, मालेगांव। प्रोप्राइटर चांद खान। मानव समाचार, मानवता के हक में। आदाब, मैं शगुफ्ता सुभानी। आइए देखते हैं महाराष्ट्र की चंद खबरें। मैं इब्राहिम शेख मायगांव देवी यह देहात से रिपोर्टिंग कर रहा हूँ। आज देखते हैं मायगांव देवी यह देहात में किसान भाइयों का पोला यह त्यौहार होता है, वो किस तरह से मनाया जाता है। देखते हैं आज की ताज़ा खबर। हे पोळ्या या सणाचं, शेतकऱ्यांचा जो पोळा हा सण आहे, याचं महत्त्व काय आणि किती वर्षापासून आपल्या गावामध्ये हा पोळा साजरा केला जातो हे आपण सांगू शकता का? परंपरेनुसार म्हणजे 2-3 शतकापासून आपल्या या मायगाव देवीमध्ये पारंपरिक पद्धतीने हा पोळा सण मोठ्या उत्सवात साजरा केला जातो। आपल्या ह्या मायगाव देवीमध्ये मानाप्रमाणे मारुतीच्या मंदिरापाशी 20 बैले जमतात। मग सर्व गावकऱ्याच्या सहकार्यानं सर्व बैल आल्यानंतर मगच आपण पोळा फोडतो। अशी परंपरा आमची 3 पिढ्यापासून ही परंपरा आहेत। अगदी उत्साहात शेतकरी बांधव या पोळ्याच्या बैल सणाला सहभागी होतात। म्हणजे बैलाचं महत्त्व शेतकऱ्यासाठी काय आहे? बैल परंपरा आहे, बैलाशिवाय शेती नाही। आता हे अवजार ट्रॅक्टर बिक्टर निघाले, पण खरी शेती ही बैलराजाची आहे। आपला देश हा शेतीप्रधान देश आहे आणि बैलाला फार किंमत आहे। पहिल्यापासून बैलाला किंमत आहे आणि बैलाशिवाय शेती नाही। पण आता हे नवीन कलियुगात ट्रॅक्टर आले, नांगर आले, रोटरी आल्या, पण बैलाशिवाय शेती नाही। मी एवढंच सांगेन। आपल्या गावामध्ये तर तसं पाहिलं तर पारंपरिक पद्धतीनं शेकडो वर्षापासून हा सण तर चालतोच, परंतु पोळा हा सण हा खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा बैल जो आहे तर त्याचं पूजन, गायांचं, बैलांचं पूजन वर्षभर जो शेतकऱ्यांसाठी सगळं काही मेहनत करतो, कष्ट करतो। त्या माध्यमातून सगळे शेतकरी वर्ग बैलांना धुवून वगैरे स्वच्छ आंघोळ घालून आणि एक दिवस त्याचं पण पूजन करतात आणि त्या माध्यमातून हा सण आपल्या मायगावमध्ये साजरा होतो। आणि मायगाव देवीमध्ये हा सण विशेष करून मातृदिन हा पोळा म्हणून साजरा केला जातो। अशा पद्धतीचा हा भरपूर वर्षापासून आणि अतिशय मोठ्या उत्साहाने आपल्या गावामध्ये हा सण साजरा केला जातो। म्हणजे शेतकऱ्याचा सर्वात महत्त्वाचा सण पोळा मानला जातो। बरोबर, म्हणजे शेतकऱ्याचा पूर्ण जो उदरनिर्वाह शेतीवर होतो आणि शेतीचा सगळ्यात मूलभूत जो घटक आहे तो बैल आहे। बैल आणि गाय म्हणजे पशुधन हे शेतकऱ्यांचं काय आहे तर जीवन जगण्याचं, उदरनिर्वाहाचं सगळ्यात मोठं साधन आहे। आणि शेती आणि पशुधन हा जॉईंट हे आल्यामुळं तर शेतकरी बैलांचा उत्सव हा मोठ्या उत्साहाने, आनंदाने आणि घरच्या मेंबरसारखं त्याला सगळ्या गोष्टी करून आणि तो फॅमिली मेंबर म्हणूनच आपण इथं केलं जातो। म्हणजे पशुधन हा बैलपोळा हा पशुधन म्हणूनच आपण हे सर्व शेतकरी साजरा करतो उत्साहामध्ये। आपण सगळे त्याच्यामध्ये लोक धरतात, करतात चांगल्या प्रकारचे त्याचे बैलांची हे करतात, दिवसभर निगा करतात, त्यांना खायला प्यायला आंघोळ बिंघोळ, त्यांचं सजावट, संध्याकाळी 6 वेळेला त्याचे सगळे एकत्र येऊन एक मोठा एकत्र आल्यावर एक मोठं हेच पाहायलाच मिळतं। ते सगळे एकत्र बैल आहेत, सगळ्या गावचे बैल एकत्र येतात आणि त्यात सगळं तुम्हाला पाहायचं असतं ते। म्हणजे आज बैल हा देवरूपात असतो, त्याला संध्याकाळी काही नैवेद्य वगैरे। आज शेतकऱ्याचं दैवतच येते। आजच्या हिशोबात जर गेलं तर त्याच्यासारखी आज शेतीच नाही। बैलासारखी जे बैल शेती करतो अशी शेती मशनरी नाही होऊ शकत। त्याच्याकरता काळाची बैलाची गरज आहे आज, पण लोक पाळायला तयार नाही, लोकायला होत नाही। 3दा चारा टाकणं, लोक बैल सांभाळणं, हे करणं, त्यांची निगा राखणं नाही होत। आता नवीन सुशिक्षित लोकायला ते जमत नाही। तरी आपल्या तालुक्यामधून मायगाव देवी हे असं गाव आहे, या गावामध्ये अजूनही 50% बैल आहे। बाकीचे गाव असे तेथे बैल नाही, त्या मानाने या गावाची प्रगती सर्वप्रथम मी बैलांनाच मान देतो आणि बैलांची काय हे असते हे आपण आज पोळ्याच्या याच्यातून बघितलेली आहे। हो, पाहिलं, सगळ्यांना पाहिलंच ना सगळ्यांनी। ठीक आहे, धन्यवाद। बैलपोळा म्हणजे हा सगळ्या शेतकऱ्याचा महत्त्वाचा सण आहे आणि हे एक पिढ्या नाही, हे पिढ्यानपिढ्या चालणारा परिवार आहे।
आणि आमच्या गावामध्ये असा विषय का बैल येईल शेतून जाईल आम्ही आधी कधीच करत नाही. बैल पोळा हा एकखटी भरतो, गोळ्यामेळ्यानं साजरा करतो आणि मग तो पोळा फोडतो. अशी पद्धत आहे आमच्या गावात आणि ही परंपरा चालावा अशी आमची इच्छा आहे. आणि मागच्या पिढीनं ही परंपरा चालावा म्हणजे पोळा आपण एकत्र साजरा करून सर्व बैल एका जागी जाऊन नंतर पोळा फोडतो आणि म्हणजे या गावात एकता आहे हे सिद्ध होते. हो, सगळं भाव समाधान असं आमचं गाव आहे आणि असं कायमचं टिकावा असं सगळ्याच्या वतीने मी प्रार्थना करतो आणि 2 शब्द संपवतो.